हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि एकदम मजेमध्येच राहा. तर चला, आपली मस्त आहे की मॉर्निंग झालेली आहे. मॉर्निंग आज लेट झाली. आज आमची 6ची ट्रेन होती, तर रात्री सर्वजण खूप लेट झोपली. मग असं आम्हाला टाईम झालेला आहे. अगोदरच खूप टाईम झाला. सर्व पटापट आंघोळ केलेली आहे. तर आता आपण निघून जायला. तर लगेच आता आपल्याला किती 7:30ची ट्रेन आहे. 6ची तर ट्रेन गेली, आता 7:30ची ट्रेन आहे. तर चला, मी तर रेडी झालेलो आहे. आता जीविका रेडी होते आणि अजून हे आहेत, हे कपडे घातले. बॅग आता आपण कालच भरलेले आहेत. फक्त आता हे रेडी झालं ना, तर झालं आमचं सर्व काय. तर काहीच बाबूचा आज बड्डेसुद्धा आहे. तर सर्वजण एकविरीला चाललेले आहे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. तर इथं माझा बाबू रेडी झाला आहे, इथं माझी जीविका रेडी झाली. बघू जायचा. नंतर आपल्याला तिकडे जाऊन चेंज करायचे आहेत कपडे. आता असेच घातलेले आहेत, कसं जाता जाता पूर्ण अवस्था बेकार होणार आहे ना. आम्ही हिला बी घेऊन जाणार आहे. आमची प्रिन्स हिला इथं राहू शकत नाही ना, मग तिला बी घेऊन चाललो. चल बाबू चल. गाईज, असा माझा लुक आहे. हा मी घातलाच नव्हता, मग मी आत्ता घातला. आणि पहिला ना मला खूप टाईट होत होता कपडा, खूपच म्हणजे खूपच. आता ना ह्याच्यावर मला फोटो काढायचे आहेत ना, त्याच्यामुळे मी मला आता जाताना घालते. नंतर तिकडे जाऊन आपल्याला चेंज करायचं आहे, त्याच्यामुळे मला हा नाही घातला. मस्त वाटते. आत्ता पहिला मी गोव्याला घातलेला आणि आत्ता घातलेला आहे, 2दाच घातला बस. तर छान वाटते. आत्ता मस्त बसलेला आहे. मला पहिला भरपूर असं टाईट होत होता आणि भरपूर असा पोटबीट दिसत होता. तर मी त्यातला फोटो टाकणार, हा एक आणि पहिल्याचा माझ्या गोव्याचा फोटो. त्याच्यामध्ये माझी किती तब्येत होती, भरपूर तब्येत होती. तर चला, आता आपण सगळेजण निघलेले आहेत. पहिला आपण स्टेशनवर जाऊ. आणि आमच्या ह्यांची तर भरपूरच घाई चालू आहे. आम्ही ते रेडी झालेलो होतो, यांचा तिसा चला 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 चाललेला आहे मगाचपासून. तर चला गाईच. आणि हे बघा, एकविरीच्या कशा टोप्या काढलेल्या. आमच्याजवळ भरपूर टोप्या झालेल्या आहेत. आम्ही गेल्यावर टोपी घेतोयच आणि त्या घरामध्ये राहतात. आज आठवण पडली या ना, ते याच घरातूनच घेतलेले आहेत. तर चला गाईच, आणि कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे. घरातली सर्वजण असल्यावर मजाच येते, मी तर बोलते. चला आता. आई तर आज मला 2 दिवस आमची आई मला फोन करते, बाई तू आज आहे. पण मुलांच्या शाळेचे मुलं मला जाताच येत नाही तिकडं. तर चला, पण फायनली आज आपण निघालो जायला. चला गाईच, आम्ही स्टेशनवर आलेले आहेत आणि आम्हाला हितवी सुद्धा भेटली. हितवी बी तिकडूनचीच आहे, ती बी तिकडेच चाललेली. चला, आता आपली ट्रेन आलेली आहे आणि ट्रेनला भरपूर गर्दी आहे. बघा किती लोक आहेत. गाईस, ट्रेन आली. मी तुमचे व्हिडिओ काढते. चला, आता आपली ट्रेन गेलीस ती. आम्ही ट्रेनमध्ये फायनली बसलो म्हणजे आम्ही कुठून अमरापूरवरून पनवेलपर्यंत आम्ही उभे राहूनच आलो. आता आम्हाला पूर्ण सीट बघा आता खाली होईल, पूर्ण पनवेलला खाली होणार आहे. आता आम्हाला बसायला भेटलं. मगापासून उभीच होतो आम्ही दोघीजणी आणि आमचे हे बी सर्वच जण. आम्ही खूप थंडी वाजते, खूप डेंजर थंडी लागते, बापरे. चला, आता थोड्या वेळात आपण पोचू. जाता आता पनवेल तर आलेलं आहे. तू कुठे जाणार आहे? मी डोंबिवली माझ्या घरी. मी डोंबिवलीला जाणार आहे. ते काहीच बघा, आमची प्रिन्सी किती क्यूट आहे. आम्ही तिला बी घेऊन आलो ट्रेनमध्ये. चला, आता पनवेल तर गेलेलं आहे. आता आपल्याला निर्जाला उतरायचं आहे. निर्जाला उतरू. बापू, साधा ट्रेन आमची बघा पूर्ण खाली झालेली आहे. आता कोणच नाही ट्रेनमध्ये. हे बिबू. सो गाईस, या खायला तुम्ही पण कांदे पोहे. आम्ही कांदे पोहे घेतलेले आहेत. मस्त ट्रेनमध्ये आलेले, गरम गरम आहेत, छान आहेत. पण या तुम्ही सुद्धा खायला. आम्ही दोघीजणी बसलेले आहेत खायला. चला, आम्ही खाऊन घेतो. चला गाईच, आता आपण उतरलेलो आहे निलजे स्टेशनवरती. बघा ट्रेन आणि आमची प्रिन्सी कशी बघा, अशी जवळच तिला घेतलेली प्रिन्सीला. नंतर राहिले, शांत राहिले. आमची प्रिन्सी शांत राहिले, काय नाही मस्ती नाही केली ना, अशी ती घरामध्येच मस्ती करते. तर चला, आता मस्त आहे की आता आपण रिक्षा पकडू. आणि ऊन बी आलेला, जरा बरा वाटते. खूप थंडी, बापरे. सकाळी जेवढी थंडी लागते, डेंजर थंडी लागते. ए जीविका, तू कुठं चाललीस? ही बघा, ही कुठे चालली या साईडला आणि इकडून ट्रेनसुद्धा चालली. चला, पहिला आता आपण रिक्षा पकडू आणि डायरेक्ट घरी. आपण डायरेक्ट घरीच भेटू. चला गाईच, खूप
असं छान वाटतंय बघा. तिकडं पूर्ण सर्व अशा रिक्षा लागलेल्या आहेत आणि आमची आई रिक्षा तिकडून बघूनच ठेवली ती बघा. पुढेच गेलं आणि पाठीमागं आहे आणि जीविका आहे. चला रिक्षात आहे जाऊ. तर बघा बाबू कसा रिक्षामध्ये आहे आणि आमच्या हेमाना कॉल करू होते कुठे राहिलीस बोल पटापट चाल. चला बसा पटापट चला. चला चला हो येऊ. माझी बॅग घ्या माझी बॅग घ्या. चला गाईस बसलो आता. आपली रिक्षा झालेली आहे चालू. आता डायरेक्ट घरी. चला गाईज इकडं आकाश सुद्धा आलेला आहे. कधी आलास तू? मी रात्री आलो. तू बरी आहे ना? मस्त मजेत. थकलेली वाटतं पण तू खरोखर. अरे थकलेली ना. झोपच पूर्ण झाली ना. सकाळी आम्ही किती लवकर उठलो रे बाबा. आमची ट्रेनच गेली. करायचं आपल्याला. जागरण करायचं आहे का? चला आज जागरण होणारच आहे आपला. गाईज इकडे बघा सर्व टेम्पो मध्ये सर्व भरलेलं आहे यांचा. बंटी कसा आहेस? मस्त. तुम्ही? मस्त मजेत ते बघा सर्व यांच्या तयाऱ्या. चला गाईज कोण कुठं आहेत गाईज. बर्थडे बॉय लढतय सकाळूच. लढते आमच्या बाबू. बर्थडे बॉय आहे यस. लढायला कला पाहिजे बाबू. हा हॅपी बर्थडे बाबू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. इथं आहे मटन. मटन हा तिकडे घेऊन जायचंय. पिंट्या आता चाललाय पुढं जेवण करायला. कुक आहे आमचा. एकदम भारी जेवण तिकडं करणार आहे. म्हणजे त्यानं आता जेवायला दुपारच्या. आम्हाला लेट टाईम आहे जायला. तर सर्व डब्यामध्ये भरून घेते. घरामध्ये खूप असा पसार आहे. सगळ्यांची गडबड चालू आहे ना त्याच्या मुलं. चला हे भरून घेते मी मटन या डब्यामध्ये. गाईज इकडे वहिनीने मस्तपैकी भाजी केलेली आहे भेंड्याची आणि इकडं भात केलेला आहे. तिकडे बेड्डा केलेला आहे. असं सर्वांना सर्व आता इथून जेवूनच निघणार आहेत. असं सर्व काय वहिनीला बोललं मी मदत करू काय. वहिनी बोलतं नको. सर्व काही वहिनीनेच केलं आहे. मी असे दाखवायला आलो तुम्हाला काय बनवलं आहे तो. हे बघा वहिनीला बोललं लवकरच करून घे म्हणजे असं सगळ्यांना रेडी बिडी व्हायला. एकदा जेवण झाल्यावर टेन्शन मग जेवून बिवून निघायचं. चला सगळ्यांची खूप गडबड चालू आहे. एकच आहे मामा. गाईज आमचा मामा आमच्या आई सारखा दिसतं ना सेम. डबल रूल. आई आणि मामा सेम काय नाही फरक. आणि आता आपण जेवण घेऊ. सर्वजण पहिले जेवण घेतात म्हणजे कसं रेडी व्हायला. मामा आले मला जेवण देते. आणि आमचा बाबू बघा छोटा बाबू. बाबू बाबू जेवच नाही तू. आपण जेवण घेऊ पटापट. सो गाइस देख सकते हो आप सभी सब खाना खा रहे हैं. अभी हम देख रहे हैं हमें कोई खाना नहीं दे रहा है तो हम क्या करें सबका मुंह देखें. पूजा आलेली आहे आणि हा आहे आशू. आशू बाबा किती मोठा. पूजाची उंच. पूजा पोऱ्या बघ किती उंच झाला. हा वाटत नाही तिचा पोऱ्या. जाम उंच झाले. चला गाईच मी इथं जरा रील्स काढतो आणि जरा फोटोशूट करतो. हा उंच नाही भारी दिसतस एक नंबर. चला इकडे सगळ्यांची गडबडच चालू आहे बघा. अशी सर्वांची गडबड चालू आहे. सर्वजण असे पाहुणे आलेले आहेत अजून यायचे आहेत बघा. आपण चालू आहे आता बसमध्ये बसायला. सर्व गेली पुढं आम्हीच राहिलो आहेत पाठीमागं. तर चला जाऊ. चल चला चला. हे नीट 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 नीट. आता नाल्यात पडा तुम्ही. समोर बसणार नाही का समोर मला बकऱ्याला घ्यायला सांगितलंय. हो काय पण हात लावेल बकऱ्याला. बकऱ्याला हात लावायचं ना. आपण आलेलो आहेत आणि इथं मामाला समोरच बसणार आहे. सर्वजण बसली. आता येताना इतका गरम किती होणार आहे इथं. इकडे प्रिया आलेली आहे आणि हा आपला बाबू आणि ही गायत्री. तुम्ही खूप लेट आली रे. प्रिया खूप आजारी होती. प्रियाला कॉल केला तर लावलेला किती कॉल लावलं. इथं गायत्री आहे इथं पूजा आहे आणि इथं सर्वांचं असं गडबड चालू आहे. हे बघा मस्त वाटणार आहे एकदम. मोठं
जय जीविका छान छान असे पान आहेत. आम्ही पान खातो. जरा पान बेस्ट लागते. हे बघा पोरांचा हे घे ते घे चाललेलं आहे नुसतं. इकडे बघा पूर्ण ट्रेच आणला डायरेक्ट चहाचा. काय बोलत होता हा? आता चहा संपत नाही तर डबल टिबल. काय विषय काय आहे हा? हो ना अगं इथे चहा भरपूर महाग आहे. केवढा चहा आणलाय बघा. कसा घरामध्ये कसा असते चहा तसा ट्रे मध्ये आणलाय. सर्वजण असे उतरलेले आहेत. इकडे मामा चहाची किंमत किती आहे माहिती आहे का? 30 रुपयाला एक चहा. आणि केवढा चहा आणला. आता प्यायलाच कोण नाही. एवढे पैसे वेस्ट. त्यांना बोललो वेस्ट जायला नाही पाहिजे. पिऊन टाका डबल टिबल. इकडे बघा पूजा. पूजा तुम्ही घेतलात का नाही? काहीच घेतलाही नाही. बोलतो 30 रुपयेवाला चहा आहे ना तर आता पिऊ बोलतं. वेस्ट जाता कामा नाही. चेरीला कोणतरी पिला ना पण. चल जाऊ चल. पुन्हा आता एकविरीला पोचलेला आहे. ते बघा कशी बसमधून आम्ही सर्वजण उतरतो. चला आता रूमवर आपण जाऊ. सर्वजण अशी रूमवर सर्व चाललेले आहेत. आपण बी जाऊ. इकडे बघा साक्षी आलेली आहे बाबूच्या बड्डेला. साक्षीचे पप्पा, साक्षीची मम्मी आणि दीदी छोटी. बाबू ए बाबू काय दीदी आली. दीदी आली. बाबूच्या मूड नाही मूड नाही. असं की मी तर रेडी झालेले आहे. आणि इकडे बघा सर्वांची अशी गडबड चालू आहे. सर्व मेकअप करतात. बघा साक्षीची मम्मी बसलेली साक्षी सुद्धा आहे. आणि चला आता सर्वजण आता बाहेर केक कटिंग करणार आहे. मी तर रेडी झालेले आहे. कसा माझा लुक वाटते जरा कमेंट करून सांगा. आमची प्रिया आज कशी वाटते? क्यूट वाटते. जीविका आता तुम्ही सांगा. मी मोठी आहे काही लोक मोठी आहे. हो हे जीविका मोठी दिसतय. हे बाई जीविका मोठी दिसतय. हे जीविका मोठी दिसतय. नाचा काही तिकडे बघा माझी मुलगी प्रिया दोघी जणी सेम सेम. काय ही जीविका माझी बारकी आहे. प्रिया मोठी आहे. घरामध्ये प्रियाच मोठी आहे. घरामध्ये प्रियाच मोठी आहे. दोघी जणी सेम. काय करू 18 वर्षाची घोडी आणि 12 वर्षाची बघा. 19 लागल तरी आई तू वाढत नाही. काय करू गाईज नको गाईज. काय म्हणजे सर्वांचा खूप सपोर्ट आहे. सर्व खूप म्हणजे माझी ना असं वाटतं माझी पूर्ण फॅमिलीच चाललेली आहे. खूप छान वाटते मस्त वाटतंय. आणि आमची प्रियाला एकदम प्रियाला वाटते मी खूप छोटी आहे असं वाटतंय. प्रिया हाईट नाही 18 वर्षाची झाली. 18 वर्षाची झाली तरी तिला वाटते मी छोटीच आहे. का सांगू प्रियापेक्षा माझी मुलगी मोठी दिसते. आणि गायत्री मोठी वाटते. बघा गायत्री हा ती पप्पावर गेलेली आहे. सेम पप्पावर गेलेली. राहू दे का सांगू कोणीच मानत. Yes,
काय बड्डे बिड्डे सेलिब्रेट झालेला. आता आपण जेवण घेऊ मस्त पैकी. सर्वजण जेवायला बसलेले आहेत तर मी बी जेवण घेते. भाऊजी बसले, इथं मामा बसला, दीदी बसली, इथं आई बसली. तुझा हा मग उठ, मी बसता. इकडे सर्वजण अशी इथं मटरची भाजी आहे, इथं चण्याची भाजी आहे, लोणचा आणि भाकरी घेतलेली आहे मी. तर चला पूजा बी बसलेली आहे, तर मगाशी बी बसलेली पण आता बी बसली. हे बघा. तर चला आम्ही जेवून घेतो आता. जेवण झालेलं आहे. नाही आता काय गडबड चालू आहे. आम्ही केक मगाशी खाल्लाच नव्हतो, तो आत्ता आणलेला आहे. हा बघा केक कापतो छोटा केक आहे तो कापतात. केक आम्ही असं खाऊन घेतो आणि जीविका बड्डे करतो. आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण याच्यात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट. अशी मुलं सर्व झोपलेली आहेत. तर चला आज खूप उशीर झाला.